नमस्कार, मी भीमाशंकर सुभाष लखादे, पाकरसंगी गावचा सरपंच। 2022ला आमच्याजवळ निवडणुका झाल्या, तेव्हा जनतेतून सरपंच निवडून मला गावकऱ्यांनी मोठ्या मताने निवडून दिलं आणि त्या दिवसापासूनचं काम खूप चांगल्या स्वरूपामध्ये चालू आहे। शासनाने सुद्धा विविध माध्यमातून चांगल्या पद्धतीचा निधी दिला। गावातील नाल्याचे काम असेल, रस्त्याचे काम असतील आणि पाणी पुरवठ्याची योजना 17,33,00,000 रुपयाची या दरम्यान राबवण्यात आली आणि ती गेल्या 16-17 महिन्यापासून चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि गावकरी सुद्धा समाधानी आहेत। आणि आमचं गाव विशेष म्हणजे घागर मुक्त झालेलं आहे आणि आम्ही शोषखड्डे जवळपास 1200-1400 या दरम्यान शोषखड्डे केले। रमाईचे घरकुल जवळपास आम्ही 300-350 घरकुल आम्ही 3 वर्षामध्ये दिले आणि 1400 लोकांचा पंतप्रधान योजनेमध्ये घरकुलासाठी नवीन लोकांचा ऑनलाईन 1400 लोकांचा फॉर्म भरून घेतलाय आम्ही आणि त्या सुद्धा लोकांना घरकुलासाठी अप्रूव्हल मिळेल ही आशा आहे आणि आम्ही या सर्व लोकांना घरकुल देऊ शकावं एवढीच माझी इच्छा आहे। आणि मी गावामध्ये आणखी राहिलेल्या कालावधीमध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन आणि लोकांना खरं तर माझ्या गावामध्ये खूप गाव माझं मोठं आहे आणि माझ्या गावामध्ये 400 ते 500 रस्ते आहेत, त्याच्यामुळं आणेल तेवढा निधी कमीच आहे आणि सहसा आम्ही म्हणजे ज्या लोकांना चालता येत नाही तिथं खडक टाकून, जिथं जमतंय तिथं प्युअर ब्लॉकचे रस्ते, जिथं जमतंय तिथं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, जिथं जमतंय तिथं डांबरी रस्ते आणि नालीचं काम हे चालूच आहे। चांगल्या स्वरूपामध्ये काम चालू आहे आणि गावकऱ्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं आहे। याबद्दल मी सर्व गावकऱ्याचे आभार मानतो आणि सरकारचे सुद्धा आभार मानतो। आपल्याला ग्रामीण लातूरचे ग्रामीण रमेश अप्पा कराड यांच्याकडून काय निधीची आवश्यकता आहे का? हो, आता कसं आहे लातूरच्या म्हणजे शहर मतदारसंघात गाव असल्यामुळं थोडं म्हणजे रमेश अप्पांनी सुद्धा आमच्याकडे लक्ष द्यावं लागतंय आणि रमेश अप्पा आम्हाला थोडा फंड देऊन आमच्या गावाच्या या विकास कामामध्ये भर करतील ही आशा आहे। मग आपण शहर मतदारसंघाचे आमदार जे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे का आपल्याला? होय, बिलकुल। ते तर म्हणजे आमच्या म्हणजे गावचे आमदारच आहेत। आमचं गाव शहर मतदारसंघात असल्यामुळं आदरणीय अमित देशमुख साहेब सुद्धा आमच्या गावाला मदत करतील अशी आशा आहे आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी करू। धन्यवाद।